जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याकडून खरेदी केलेली टोमॅटो व्यापाऱ्यांना पुन्हा सॉर्टिंग करून त्याची निवड करून पुन्हा व्यवस्थित 22 किलोचं क्रेट भरावं लागतं आणि मग त्यांना मार्केटमध्ये बाहेर विक्रीला न्यावे लागतात। त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना कुठे त्याच्यातले 4 पैसे मिळतात। परंतु सध्या बाजारभाव फिक्स नसल्यामुळे म्हणजे साधारण 500 रुपयाच्या आसपास असल्यामुळे व्यापारी सुद्धा फार समाधानी असं नाही, शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होतंय। नारायणगावच्या मार्केटमध्ये 17 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली। या दिवशी टोमॅटो काय भाव विक्री झाली आपण जरा समजून घेऊया। नमस्कार। नमस्कार। 17 जुलाई 2025 क्या रेट मिला आर्यमान को? आर्यमान को आज 500-490 रुपए तक मिला है। और 62-42 200 से लेके 250 पौने 3। मेघदूत का आवक नहीं था हमारे पास, नहीं है। और दूसरा और कोई इधर वैरायटी साऊ का 500 रुपया गया। 500 रुपये। हाँ। बाजार बढ़ेगा या कम हो जाएगा? बाजार का तो अभी आगे का पता नहीं। अच्छा, आगे नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला मागणी चांगली असल्यामुळे आणि आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी इथं अधिक संख्येने विक्रीला येतात। मुंबई सारख्या ठिकाणचे व्यापारी किंवा इतर राज्यातले व्यापारी सुद्धा नारायणगावच्या टोमॅटोमध्ये टोमॅटो खरेदीसाठी येत असतात। 17 जुलै 2025 रोजी आर्यमान आणि मेघदूत या व्हरायटीला 500 रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळाला। इतर व्हरायटी मात्र 200 पासून तर 400 रुपयाचे बाजारभाव मिळालेले आहेत। सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे आवक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्याकडून टोमॅटो खरेदी केली जातात त्यावेळेस नंतर ती सॉर्टिंग करून योग्य पद्धतीने 22 किलोचं क्रेट भरलेलं जातं आणि त्याच्यानंतर ती टोमॅटो बाहेर विक्रीला पाठवले जातात। कधी कधी शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा आमच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांना खूप पैसे मिळतात, परंतु तशी वस्तुस्थिती नसते। व्यापाऱ्यांना सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते, माल सॉर्टिंग करावा लागतो, 22 किलोचं क्रेट करावं लागतं आणि चांगले प्रतवारी करून पुढे पाठवावी लागतात। अनेक वेळेला माल खराब होतो, पुढे चांगलं गिऱ्हाईक मिळेलच याची शाश्वती नसते, शिवाय पैसे सुद्धा व्यवस्थित मिळतील, वेळेत मिळतील याची खात्री नसते। नारायणगावची मार्केट खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे वरदान आहे। बाजारभाव अधिकचा मिळावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा देखील आहे। व्यापारी बांधव सुद्धा शेवटी आपलेच आहेत, तेही शेतकऱ्याची मुलंच आहेत, त्यांना सुद्धा यातनं 4 पैसे मिळण्यापेक्षा विक्री झालेल्याचे पैसे किमान मिळावेत अशी सुद्धा त्यांची अपेक्षा राहिलेली आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 17 जुलै 2025 रोजी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झालेली आहे। टोमॅटो व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर तो माल सॉर्टिंग करून भरला जातो आणि हा माल भरत असताना त्या क्रेटला कागद लावून भरणे, 22 किलोचं क्रेट तयार करणे, हे सगळं काम त्या मंडळींना करावं लागतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांची पण खूप मोठी मेहनत असते। अनेक वेळेला आपण असं म्हणतो की याच्यामध्ये बाबा व्यापाऱ्यांना खूप पैसे मिळतात, आपण व्यापाऱ्यांची बाजू घेतो असं नाही, परंतु हे खूप मेहनतीचं चिकाटीचं काम आहे। शेतकऱ्यांनी जे टोमॅटो विक्रीला आणतात ते क्रेट 22 किलोचं असतं, कधी कधी ते कमी भरतं, मग सॉर्टिंग करून व्यापाऱ्यांना तो माल व्यवस्थित भरावा लागतो। नारायणगावचे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असल्यामुळे या ठिकाणी अधिकची आवक होते आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो। शेतकऱ्यांना देखील अधिकचा बाजारभाव मिळावा अशी सततची अपेक्षा राहिलेली आहे। नारायणगावच्या या मार्केटमध्ये बघा, व्यापारी ज्यावेळेस माल खरेदी करतात त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना देखील किती मेहनत करावी लागते। जगाचा पोशिंदा हा बळीराजा रात्रंदिवस राबून टोमॅटो पिकवत असतो, माल विक्रीला घेऊन येतो, परंतु व्यापाऱ्यांची सुद्धा खूप मेहनत असते। हे आपण व्यापाऱ्यांची बाजू घेतोय असं नाही, शेवटी वास्तव पण मांडलं पाहिजे, सॉर्टिंग करावं लागतं। नमस्कार। नमस्कार। आज 17 जुलै 2025 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? टोमॅटोला माल बघून बाजार आहे सर। आता आर्यमानचे बाजार आज आहे ना 350 पासून 450 रुपये, एखादा वकल 500 ने गेले, सरासरी 400 ते 450 रुपये जास्त चालले। 62-42 ते नाही चालत मला, आता त्याला लाईक नाही करत कोणी। 200 पासून 250 आर्यमान आर्यमानचे सांगतो बाजार। आणि मेघदूत
मेघदूत पण 400 450. साऊ साऊ 400 ते 500. बाजार वाढतील का? बाजार वाढतील नाही, पण एवढेच ठीक आहे. बाजार वाढणार नाही, पण कमी नाही होणार. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दररोजची आवक अधिक प्रमाणामध्ये होते. टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळून द्यावा असा व्यापाऱ्यांचा नेहमी प्रयत्न राहतो. त्यांना देखील माल खरेदी केल्यानंतर इतर ठिकाणी पाठवताना सॉर्टिंग करून भरावं लागतं. पुढे चांगलं गिराईक मिळालं पाहिजे, पैसे मिळाले पाहिजेत, बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असते. 17 जुलै 2025 रोजी टोमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया. साहेब नमस्कार. 17 जुलैला टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? सुरुवात आपण करू साऊ पासून. साऊचे माल 400 पासून 450, काही माल 460, 60, 70, 80 पर्यंत पण घेतले मालचे माल. आर्यमान आर्यमानचे पण तेच बाजार होते 350 पासून 450 पर्यंत. 62 42 ते आता थोडेसे अथर्व आणि 62 42 ते 150 पासून तर 300 पर्यंत. हे माल 3ऱ्या-4थ्या दिवशीला पोहोचत नाहीये. तर मेघदूत काय परिस्थिती? मेघदूतची नवीन माल यायला चालू झालेत, पण त्याच्यावर थोडासा टिकचा प्रकार आहे. काही जे चांगले माल होते ते 450 पावणे 500 रुपये गेले. बाजार पुढे वाढतील की काय शक्यता? मालाची टिकाऊपणा जसा येईल, मालाची क्वालिटी जशी येईल, गुणवत्ता चांगली जशी गुणवत्ता चांगली येईल तशी बाजारावर अवलंबून आहे बाजार. शेतकरी बांधवांना काय आव्हान? काही नाही, चांगल्या मालांना चांगले बाजार व्हावेत, त्याच्यामुळे गुणवत्तेला थोडंसं लक्ष दिलेलं चांगलं आहे. नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 17 जुलै 2025 रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे अधिकची झाली. आर्यमान आणि त्याचबरोबर मेघदूत या दोन व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो, परंतु इतर व्हरायटींचे बाजारभाव कमी झालेले आहेत. साऊचा देखील बाजारभाव साधारण 500च्या आसपास आहे, परंतु 62 42 आणि आता विरांग जवळजवळ बंद झालेले आहे. परंतु इतर जी काही व्हरायटी आहेत त्याला बाजारभाव कमी झालेले आहेत. माल शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्यामुळं ह्या मालाला बाजारभाव कमी पाहायला मिळतो. परंतु जो सुपरचा माल आहे प्रामुख्याने आर्यमान आणि मेघदूत या टोमॅटोला साधारण 300 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंतचे बाजारभाव मिळालेले आहेत. व्यापारी बांधवांना विनंती आहे की शेतकरी अतिशय मेहनतीनं शेतामध्ये टोमॅटो पिकवतो, विक्रीला आणतो. तुमच्याकडून या मालाला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे. व्यापारी बांधवांनो, तुमचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहे. तुमच्याबद्दल आम्ही असं वेगळं काही बोलणार नाही किंवा काही कारण पण नाही, पण एक निश्चित आहे, शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा बाजारभाव मिळून द्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगिनर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.